नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत किवळे येथील गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी अर्ज प्रक्रिया चालू आहे आणि यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट जे आहेत ते आलेले आहेत. त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर ती माहिती काय आहे ते पाहूया आपण. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांसाठी रावेत प्रधानमंत्री आवास योजनेतील निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी 1 व प्रतीक्षा यादी 2 च्या लाभार्थ्यांकडून संमतीपत्र मागवण्यात आलेले असून ज्या लाभार्थ्यांना या योजनेत लाभ घ्यायचा आहे त्यांनी दिनांक 9/5/2025 पर्यंत संमतीपत्र व कागदपत्र सादर करावेत. किवळे येथील सदनिकाची किंमत जी आहे ती 13,718 रुपये आहे. ठीक आहे. नंतर रावेत प्रधानमंत्री आवास योजनेतील निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी 1 व 2 च्या लाभार्थ्यांकडून किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार कागदपत्रे पडताळणी कामी झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, व्यापारी संकुलन, भाजी मंडई शेजारी, चिंचवडगाव, पुणे 33 येथे दिनांक 9/5/2025 अखेरपर्यंत सकाळी 10:30 ते 5 या वेळेत खालील नमूद कागदपत्रांची मूळ प्रत व एक छायांकित सेट घेऊन उपस्थिती राहावे. आता आवश्यक कागदपत्र काय काय आहेत ते पाहूया. आधार कार्ड, अर्जातील सर्व कुटुंब सदस्य, पॅन कार्ड अर्जदार व सह अर्जदार, जातीचा दाखला जर कास्टमधून तुमचा असेल तर अर्जदाराचं पाहिजे आहे, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक, वीज बिल, उत्पन्न दाखला किंवा 1 वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न किंवा फॉर्म नंबर 16A, अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाइल सर्टिफिकेट, भाडे करारनामा, नोंदणीकृत किंवा नोटरी चालेल आणि संमतीपत्र जर तुम्ही नातेवाईकांकडे राहत असाल तर. दिव्यांग प्रमाणपत्र जर अर्जदार दिव्यांग असेल तर. ही सर्व आवश्यक कागदपत्र पिंपरी चिंचवड शहरातीलच असावेत. ठीक आहे. ही एक महत्त्वपूर्ण अट आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व योजना ह्या फक्त पिंपरी चिंचवडमधील रहिवाशांसाठीच असते. ठीक आहे. तर किवळे प्रकल्पातील सदनिकांकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निकष पूर्तता उदाहरणार्थ संपूर्ण आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, संमतीपत्र. आता तुम्ही पात्र आहे का नाही आहात का ह्याचा जास्त विचार करू नका. तुमच्याकडे जर ही सर्व कागदपत्र त्यांनी दिलेल्या नियमानुसार जर असतील तर तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात असं समजा. त्याच्यामुळे जास्त काय विचार करत बसू नका. आता तसंही ते चेक करणारच आहेत. जर काही इश्यू असतील तर ते तुम्हाला सांगतील सुद्धा. ठीक आहे. तर जे सगळे कागदपत्र घेऊन येतील तसे संमतीपत्र देतील तर अशा अर्जदारांनाच सदनिका वाटप करण्यात येईल. तसेच सदर प्रक्रियेस स्थगिती देणं अथवा रद्द करण्याचे सर्व अधिकार आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी राखून ठेवलेले आहे. तरी दिलेल्या मुदतीत म्हणजे 9/5/2025 अखेरपर्यंत वरील कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे. तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे पूर्वी या योजनेसाठी अर्ज कुणाला करता येत होते तर जे विनर आहेत तर तेच अर्ज करू शकत होते. परंतु आता प्रतीक्षा यादी 1 आणि प्रतीक्षा यादी 2 मध्ये जरी तुमचं नाव असलं तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे दिलेले सगळे कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तसंच एक संमतीपत्र द्यायचं आहे. ह्याची शेवटची दिनांक जी आहे ती 9 मे पर्यंत आहे. ठीक आहे. आणि ह्याची सदनिकेची किंमत जी आहे ती 13 लाख आहे. इथून पुढे महानगरपालिकेची किंवा कुठल्याही योजनेची जी किमती ज्या असणार आहेत त्या जवळपास 15 लाखाच्या आसपासच असणार आहेत. त्याच्यामुळं जर तुम्ही इच्छुक असाल आणि तुम्हाला जर घरे आवडले असतील तर तुम्ही ह्याच्यासाठी विचार करू शकता. ठीक आहे. अजून ह्याच्यात महत्त्वाचं काय होतं, सकाळी 10:30 ते 5 या वेळेतच जायचे. झोपडपट्टी पुनर्वसन विभाग जे
पोलीस चौकीच्या जवळ आहे, भाजी मंडईच्या तिथं. तर तिथं तुम्हाला संपर्क करायचा आहे. आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यच ह्याच्यामध्ये दिलं जाणार आहे. ह्याच्यामध्ये सदनिका फक्त जे आहे ते 700 ते 750च्या दरम्यान काहीतरी सदनिका आहेत. त्याच्यासाठी ऑलरेडी एक 300-400 लोकांनी अर्ज केलेले आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही लवकर गेले तर तुम्हाला 755च्या आतमध्येच हा आकडा जर राहिला तर तुम्हाला तिथं प्राधान्य मिळू शकतो, नाहीतर लॉटरी काढावी लागेल. त्याच्यामुळं प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या तत्वानुसारच या सदनिकेचं वाटप करण्यात येत आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर इच्छुक असाल तर त्वरित तिथे जाऊन संपर्क करायचा आहे. ठीक आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे रावेतच्या लाभार्थ्यांसाठी आणि तसंच प्रतीक्षा यादीतील अर्जदारांसाठी सुद्धा. रावेत प्रकल्पातील प्रतीक्षा यादीतील अर्जदारांनी सुद्धा अर्ज करू शकत आहेत आता. तर हीच महत्त्वपूर्ण माहिती होती. धन्यवाद.